राधानगरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये दिवंगत जमालसो पाटील आणि राज महम्मद पाटील यांचं मोलाचं योगदान राहिलंय। त्यांनी तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आयुष्यभर कार्य केलंय। त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचं काम बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील करत असून स्वर्गीय पाटील यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं मत बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं। तुरंबे इथं जमालसो पाटील आणि राज महम्मद पाटील यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या स्वर्गीय जमालसो पाटील आणि राज महम्मद पाटील यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिवंगत पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला। जमालसो पाटील आणि राज महम्मद पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं संघर्ष केला। त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यात अनेक विकास कामांना गती मिळाली। सामाजिक सलोखा, शिक्षणाचा प्रसार आणि ग्रामीण भागाचा विकास यासाठी त्यांनी दिलेलं योगदान आजही सर्वांना प्रेरणादायी आहे। पाटील यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना सामाजिक कामासाठी प्रेरणा मिळाली। बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील हे त्यांच्या विचारांचा वारसा जपत असून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत, असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला गोकुळचे संचालक किसन चौगले, बिद्रीचे संचालक राजूदादा पाटील, उमेश भोईटे, दीपक किल्लेदार, रणधीर मोरे, सभापती आरवाय पाटील, बीके डोंगळे, अरुण जाधव, बिद्रीचे संचालक फिरोज खान पाटील, मालोजी साबळे, भरत देवर्डेकर, नाना पाटील, विश्वास पाटील, बाळासाहेब चौगले, युवराज वारके, अनिल चव्हाण, प्रभाकर पाटील, बाळासो चौगले, रंगराज किल्लेदार, रणजित चौगले, संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।